नमस्कार, मी शीतल राजू शिर्के. लोकवृत्तमध्ये आपले स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. साताऱ्यात वाढला गोडोली गट, मनोमिलनात कोणाकडे? विभागीय आयुक्तांकडे प्रारूप गट आराखडे सादर. मॅप्रो कंपनीवर कारवाईची मागणी. शेंदूरजणे ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन. 19 रोजी मोर्चा. मायनीचा लाचखोर मंडलाधिकारी जाळ्यात. मिरज येथील बाजारात ईद निमित्त बोकड खरेदी, लाखोंची उलाढाल. नथमल भंडारी खून प्रकरणात पोळला 5 दिवसांची कोठडी. बातमीपत्र सविस्तर. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे 4 गट कमी झाले तरी सातारा तालुक्यात गोडोली या नव्या गटाचा उदय झाला आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गट व गणांची प्रारूप रचना जिल्हाधिकारी तहसीलदार पातळीवर पूर्ण करून त्या विभागीय आयुक्तांकडे सादर केल्या आहेत. महसूल विभागाने प्रारूप स्वरूपातील बनवलेल्या आराखड्याची वार्ता राजकीय वर्तुळात सुसाट सुटल्याने त्याबाबत राजकीय हालचालीही सुरू झाल्या आहेत. सातारा तालुक्यात एक गट वाढल्याने गटांची रचना कशा प्रकारे बदलणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. गत जिल्हा परिषद निवडणुकीत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मनमिलनातून लढविल्या गेल्या. त्यावेळी कोडोली, शेंद्रे, नागठाणे, कोंडवे, वर्णे हे 5 गट खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या गटाला, तर परळी, शिवथर, महागाव, लिंब या जागा आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाला दिल्या होत्या. त्या बदल्यात पंचायत समितीला दोन्ही गटांनी कमी जास्त जागा घेतल्या होत्या. आता नव्याने होणाऱ्या गट रचनेत गोडोली खेड हा गट कोणाला मिळणार याची उत्सुकता दोन्ही गटांना लागून राहिली आहे. मॅप्रो कंपनीचे रसायन मिश्रित पाणी शेतकऱ्यांच्या शेतात आणि ओढ्यात सोडल्याने शेंदूरजणे तालुका वाई येथील ग्रामस्थांनी कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. वाईचे नायब तहसीलदार पिसाळ यांच्याकडे निवेदन दिले असून निवेदनात म्हटले आहे की मॅप्रो कंपनी गेली 20 वर्षापासून कंपनीचे रसायन मिश्रित पाणी उघड्यावर सोडल्याने येथील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरून लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कंपनीने शेतमाळ्याच्या माध्यमातून साठवलेले पाणी उघडपणे ओढ्यात सोडल्याने ओढ्यालगतच्या विहिरींचे पाणी दूषित होऊन शेतीसाठी व पिण्यासाठी अत्यंत धोकादायक झाले आहे. याबाबतचे आरोग्य विभागाने कंपनीला नोटीस देऊनही कंपनी दूषित पाण्यावर कुठलीच प्रक्रिया अगर विल्हेवाट लावत नसल्याने शेंदूरजणे परिसरात गंभीर परिस्थिती दिवसेंदिवस वाढू लागल्याने या भागात चरणाऱ्या शेळ्या, मेंढ्या व इतर पाळीव जनावरांना विविध प्रकारचे आजार होऊन काही जनावरे मृत्युमुखीही पडत आहेत. विहिरीतील पाणी दूषित झाल्यामुळे मासेही मृत्युमुखी पडले आहेत. ग्रामस्थांनी याबाबत आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यावर कंपनीने रसायन मिश्रित पाण्याने साठवलेली तळी मुजवण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मायनी येथील मंडलाधिकारी 1000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. साहेबराव गायकवाड, वय 56, राहणार ग्रामसेवक भवन शेजारी, जगतापवाडी, सातारा असे त्याचे नाव असून या संदर्भात रात्री उशिरापर्यंत वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू होती. याबाबत माहिती अशी की तक्रारदाराच्या फेरफार नोंदणी मंजूर करण्यासाठी मंडलाधिकारी गायकवाडने 2000 रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार 1000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात गायकवाड अडकला. ही कारवाई कातर खटाव तालुका खटाव येथील ज्योतिर्लिंग टी स्टॉल समोर करण्यात आली. या कारवाईनंतर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सांगलीतील मिरज कृषी उत्पन्न बाजार हा बकरी ईदच्या खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. या बाजारात बकरी ईदच्या निमित्ताने लाखोंची उलाढाल होते. महाराष्ट्रातील सांगली, कराड, सातारा, चिपळूण, रत्नागिरी, पुणे आणि कर्नाटक येथून मुस्लिम बांधव बकरी ईदच्या सणासाठी मिरजेच्या बाजारात येतात. हा बाजार मध्यरात्रीपासून सुरू होतो. या बाजारात सुमारे 10,000 पासून ते 1 लाख रुपयेपर्यंतचे देशी बोकडांची खरेदी केली जाते. 1 वर्ष पूर्ण झालेले बोकड कलरबाज, देखणी, आकर्षित बोकडं असतात. काश्मीरी बकरा, मेंढा असे वेगवेगळ्या जातीचे बकरे पाहायला मिळतात.
त्यामध्ये गाड्या काढत होता. भंडारी यांच्या खून प्रकरणात संतोष आणि ज्योती मांढरे यांना न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी संतोष पोळ हा नथलम भंडारी राहत असलेल्या इमारतीमध्ये राहत होता. भंडारीची हत्या कोणत्या कारणासाठी व का केली या प्रकरणात आणखीन कोण सहभागी आहे का या तपासासाठी संतोष पोळ, ज्योती मांढरे यांना पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांनी केली होती. ही मागणी न्यायालयाने मान्य करीत दोघांनाही दिनांक 14 सप्टेंबरपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान दोन्ही आरोपींचे वकीलपत्र कोणीही न घेतल्याने संतोष पोळ स्वतःची बाजू स्वतःच न्यायालयात मांडणार आहे. संतोष पोळ हा नथलम भंडारीवर फॅमिली डॉक्टर म्हणून उपचार करीत होता. भंडारी हे सोन्या चांदीचा व्यवसाय करीत असल्याने त्यांच्या हत्येमागे आर्थिक देवाणघेवाण असल्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. कवठे तालुका वाई हे गाव क्रांतिकारी आबासाहेब विरांची जन्मभूमी आहे, परंतु येथील ग्रामस्थांना रस्त्याच्या प्रश्नासाठी झगडावे लागत आहे. कवठे हे गाव सर्वसाधारण 10,000 लोकसंख्येचे असून सदर गावात MH4 हायवेवर बांधलेला भुयारी मार्ग चुकीच्या पद्धतीने बांधल्याने पावसाळ्यात या पुलाच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर 5 फूट पाणी असते. त्यामुळे लहान मुलांना शाळेत जाता येत नाही. त्यावेळी हायवेवरून ये-जा करावी लागते. अशा वेळी गावातील 3 ते 4 जणांना अपघाताला सामोरे जावे लागले असून 2 जण मृत्युमुखी पडले आहेत. तरी संबंधित ठेकेदार IRB कंपनीच्या चुकीच्या पद्धतीने पूल बांधल्याने गावकऱ्यांवर ही वेळ आली आहे. तरी कवठे गावात जाण्यासाठी जुना भुयारी पूल काढून त्या ठिकाणी उड्डाण पूल बांधण्यात यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे रस्ता रोको आंदोलन कवठे परिसरातील ग्रामस्थांनी करण्याचा इशारा प्रशासनाला केलेला आहे. ही बाब गांभीर्याने घ्यावी अशी विनंती देखील त्यांनी केली आहे. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.